मित्रांनो, शेती करायची म्हटली की आपल्या शेतातील माती सुपीक हवी, मातीमध्ये खनिजे हवेत, सूक्ष्म जीवाणू हवेत, जे पिकांची योग्य प्रकारे वाढ करतील. कधी कधी मातीमध्ये आवश्यक घटकांची कमी असल्यास उत्पादनात घट होते. म्हणजेच मातीमध्ये आवश्यक घटक कमी असतील तरी आपण शेती करू शकतो. पण जर तुम्हाला कोणी म्हणाले की मी बिना मातीची शेती करू शकतो तर काय? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? कोणी बिना मातीची शेती कशी काय करू शकतो? पिकाच्या वाढीसाठी लागणारे सगळे आवश्यक घटक तर मातीतच असतात. मग मातीशिवाय पिकांची वाढ कशी होणार? या व्हिडिओमधूनच हे जाणून घेणार आहोत. काय आहे बिना मातीची शेती आणि कशी केली जाते मातीविना शेती. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी गुरुदत्त लामतुरे. ॲव्हेंचर ॲग्री टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये मागील 13 वर्षापासून संचालक या पदावरती मी कार्यरत आहे. या कंपनीमधून आम्ही विविध सेंद्रिय खतांची, सेंद्रिय औषधांची निर्मिती करतो आहोत. आतापर्यंत या उत्पादनांच्या वापरामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा झाला असून त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात बराच फरक पडला आहे. याचा त्यांना खूप फायदा देखील झालेला आहे. मित्रांनो, यासोबतच शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित अनेक समस्या असतात, ज्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सेमिनार आयोजित करत असतो. तेव्हा जर का तुम्ही देखील शेती करत असाल, शेतीमधील काही नवीन टेक्नॉलॉजी हवी असतील किंवा तुम्हाला देखील काही मदतीची आवश्यकता असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे. मित्रांनो, मातीविना शेती या नावातच सगळं आहे की मातीविना शेती म्हणजे मातीशिवाय शेती. हो मित्रांनो, पिकांच्या वाढीसाठी मातीची नव्हे तर वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांची गरज असते. मातीविना शेतीमध्ये फक्त पिकाला आवश्यक असणारे घटक पुरवले जातात. मित्रांनो, तसे पाहायला गेले तर मातीविना शेती ही खूप जुनी शेती पद्धती आहे. आजच्या काळामध्ये शेतीमध्ये अग्रेसर असणाऱ्या इस्रायल देशामध्ये सर्वप्रथम मातीविना शेतीची सुरुवात झाली. इस्रायलमध्ये वाळवंटाचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे शेतीयोग्य जमीन खूप कमी आहे. यामुळे इस्रायलमध्ये या शेतीचा उगम झाला. या मातीविना केले जाणाऱ्या शेतीला हायड्रोपोनिक्स म्हणतात. या हायड्रोपोनिक्सचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ऍक्टिव्ह पद्धत आणि दुसरी म्हणजे पॅसिव्ह पद्धत. ऍक्टिव्ह पद्धतीमध्ये पाण्यामध्ये झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक मिसळले जातात आणि पाण्याचे कायम सर्क्युलेशन चालू ठेवले जाते, ज्यामुळे पिकांच्या मुळांना त्या पाण्यातील आवश्यक घटक मिळतात. याशिवाय पॅसिव्ह पद्धतीमध्ये हायड्रोस्टोन किंवा कोकोपीटचा वापर केला जातो. कोकोपीट हे नारळाच्या सालीपासून बनवले जाते. यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे ते पिकांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. आता पाहूयात कशी केली जाते मातीविना शेती. एक मोठ्या ट्रेमध्ये कोकोपीट घेतले जाते, त्यानंतर त्यात बिया मिसळल्या जातात आणि पाण्यामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे न्यूट्रियंट्स, लिक्विड फर्टिलायझर्स मिसळले जातात आणि या पाण्याचे सर्क्युलेशन चालू ठेवले जाते आणि त्यातूनच हे पीक घेतले जाते. मित्रांनो, ही मातीविना शेती पुणे, मुंबई सारख्या शहरामध्ये टेरेसवरही केली जाते. यात प्रामुख्याने पालक, मेथी, शेपू यासारख्या पालेभाज्या तर गुलाबांसारख्या फुलांचीही लागवड केली जाते. याशिवाय टेरेसवर जागा कमी असल्यामुळं हे कोकोपीटचे एकावर एक ट्रे ठेवून अधिक उत्पन्न घेतले जाते. त्यालाच आपण व्हर्टिकल फार्मिंग म्हणतो. मित्रांनो, आपण बागायती शेतीमध्ये जी वांगी, मिरची, कोबी यांची नर्सरीमधून रोपे आणतो ती पण कोकोपीटवरच वाढवली जातात. यामुळे रोपवाटिकेमध्ये रोपांच्या निर्मितीमध्ये मातीविना शेती खूप महत्वाची ठरते. वाढत्या लोकसंख्येमुळे पालेभाज्या, फळे यांसारख्या पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे शेतकरी शेतात मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खते वापरत आहेत. त्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत चाललेले आहे. फुलांची बाग किंवा पालेभाज्यांचे उत्पन्न जास्तीत जास्त घेण्यासाठी तुम्ही आपल्या शेतामध्ये कोकोपीटचा वापर करू शकता. याशिवाय स्वच्छ आणि सेंद्रिय पालेभाज्यांच्या उत्पादनासाठी शहरी भागातील लोकही या शेतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करू शकतात. पण या मातीविना शेतीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे मित्रांनो, या मातीविना केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये आपण पालेभाज्यांसारख्या हलक्या वजनाची पिके घेऊ शकतो, पण उंच वाढणारी पिके, फळबागा या शेती प्रकारात आपण घेऊ शकत नाही. कारण फळबागा किंवा उंच वाढणारी पिके वाऱ्यामुळे पडण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांची मुळे मातीशी घट्ट असावी लागतात. पण कोकोपीटमध्ये मुळे घट्ट असू शकत नाही. त्यामुळे मातीविना केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये छोट्या छोट्या भाज्या आणि पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. तर मित्रांनो, एकंदरीत तुमच्या लक्षात आले असेलच की नक्की ही मातीविना शेती कशी केली जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान.